स्ट्राईकला कोण आहे? प्रदीप गुरुळे. नॉन ट्रॅकच्या बाजूला गणेश आणि पहिला चेंडू चंदूचा. पहिला चेंडू स्विचीचा फडका खेळण्याचा प्रयत्न होता. इथं अगदी आपण पाहतोय चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळालाय. एक बक्षीस या ठिकाणी जे आलेलं आहे, लागोपाठच्या 30 षटकारांसाठी बक्षीस आहे. आदरणीय गणेश जाई भावे भाजीपाल्याचे प्रसिद्ध व्यापारी यांनी कळवलंय 30 षटकारांसाठी 2100 रुपयाचं रोख पारितोषिक. यावेळेचा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. झेल सुटला. क्षेत्ररक्षक उशीर आला चेंडूवरती आणि इथं अगदी आपण पाहतोय झेल सुटला आणि झेलाच्या पाठोपाठ अगदी रनआउटची शिकार होता होता सुद्धा वाचली गेली. लागोपाठच्या 3 चौकारांसाठी मनोज तांबे यांच्या वतीने सुद्धा 1100 रुपयाचं बक्षीस आपल्याला जे पाहायला मिळतंय. त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय ज्येष्ठ नागरिक आदरणीय रामनाथ अलिबा जायभाव यांच्या वतीने सुद्धा लागोपाठचे 3 चौकार किंवा लागोपाठच्या 30 षटकारांसाठी सुद्धा 1100 प्राइज आहे. हा चेंडू सुरेख होता चंदू याच्यासाठी. आपण पाहतोय इथे 0-2-0 3 चेंडू आतापर्यंत अगदी आपण पाहतोय आणि 2 निश्चितप्रमाणे धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय मॅच मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाची आहे आणि शांत वातावरण निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय इथे हातामध्ये झेल येऊ शकला नाहीये. चंदूच्या हातावरती खूप जोरदार आघात निश्चितप्रमाणे होताना पाहायला मिळालाय आणि जोरदार आघात झाल्यानंतर कदाचित चंदू मनातल्या मनात म्हणला असेल की न जाने किस उंगली को पकडकर मुझे माँ बाप ने चलना शिकाया होगा. तर मी लहान असताना मला याच कुठल्या तरी बोटांना पकडून माझ्या आई वडिलांनी मला चालायला शिकवले. भावाने बहिणीने मला याच बोटांना पकडून मला लहानाचं मोठंही केलेलं आहे. त्याच बोटांपैकी बोटांवरती झालेला आघात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. गोलंदाज सगळे इथे स्विचीचा फटका तिथे क्षेत्ररक्षण खराब झाले. डीप दरम्यान चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पोहोचलाय. 4 रन चौकार. क्रॉसओव्हर चेक करा. क्रॉसओव्हर दुसरी पिन असेल तर चेक करून पहा. हॅलो इथे अगदी आपण पाहिलंय चेंडू हवे तिथे क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय चेंडू वरती पोहोचलाय. त्या दरम्यान झेल झालाय. फलंदाज या ठिकाणी बाद.
एक विकेट येताना मिळाली आणि एक मोठी विकेट येते जी इथे गणेश याच्या रोपण येताना आपल्याला पाहायला मिळाली. इथे फुल टॉस आहे. इथे अगदी आपण पाहतोय फाईन स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि विकेट थोडीशी खराब परंतु बॅकअप आहे. आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक धाव धापराची धाव संख्या 9 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 9 धावा आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं इथे मात्र एक चांगला चेंडू तुषाराचा होता. षटकाची वेळी समाप्ती षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दुसरं संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापलक 1 बाद 9 धावा. नवीन गोलंदाज येईल आता अवी. एक भन्नाट वेगवान गोलंदाज अवी या दरम्यान आपण पाहतोय जो गोलंदाजी मार्गावर आलेला आहे. परंतु असं म्हणलं जातं की एखादी चूक जर झाली तर ती कधी कधी पदरात घ्यावी लागते. यावेळेस अगदी आपण पाहिलं अवीचा चेंडू थोडासा लो रात्रा पाहिला माझा खाली रात्रा पाहिला आलाय. चेंडू पोचला अगदी लॉंगनला आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहिलंय तर दुहेरी धाव येताना आपल्याला पाहायला मिळाली. आणि या दुहेरी धावसंख्येनंतर धापलकरची धावसंख्या जी आहे ती असेल दुहेरी अंकात 11 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. आणि एखादा पराभव झाल्यानंतर संघ इतक्या अडचणीत सापडू शकतो, संघाला अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे एखाद्या पराभवाच्या चुका झाल्यात त्या दुसऱ्या सामन्यात चुका होऊ नयेत. ती चुका सुधारण्याची जी संधी मिळते ती मॅच म्हणजे दुसऱ्यांदा दिलेली संधी आहे. ती मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू झालेली आपल्याला पाहायला मिळते. एक धाव आली धापलक धावसंख्या 12 रन 12 वरती धापलक या दरम्यान अगदी आपण पाहतोय. यावेळेस अगदी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाही. विरोधात चेंडू अगदी आपल्याला जो पाहायला मिळतोय धापलकाची धावसंख्या जर अगदी आपण पाहिली तर या ठिकाणी 12 वरती धापलक. तिसरं षटक चालू असताना दातली संघ थोड्याशा अडचणी सापडताना आपल्याला तो पाहायला मिळालाय. आणि इथे यावेळेस अगदी आपण पाहिले चेंडू डावेटीच्या पाराचा बाहेर आहे. पंचांचे दोन्ही जमिनीला समांतर आहेत. गणेश जगताप सर आणि पंकज सर मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये अगदी आपण पाहतोय. अनुभव दोघांकडे आहे. गणेश सरांनी खूप चांगले क्रिकेट खेळलंय पण पलीकडच्या बाजूला फक्त शेती आणि बैलगाडा त्याची आवड असणारे व्यक्तिमत्व आहे पंकज. परंतु क्रिकेट गावचं क्रिकेट आणि क्रिकेटची आवड आहे म्हणजे बरीचशी कामं आता पेंडिंग जरी असेल तर 5 दिवस ह्या स्पर्धेसाठी सातत्याने त्यांचे पाहायला मिळत आहेत. चेंडू हवेत आहे आणि झेल अप्रतिम आहे. धक्का क्रमांक 2 फलंदाज होईल बाद. त्यांच्या माध्यमातून 1100 रुपयाचं बक्षीस असणार आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय जे पोहोचले धावबाची संधी आहे आणि ही संधी गमावली. गणेश सर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय जे खेळत आहेत PSI आहेत गणेश बाबर सर.
आणि त्यांच्या जोडीला जर अगदी आपण पाहिलं इथे चेंडू निर्धाव आलाय. ओव्हर संपल्या गेल्या तीन षटकांच्या समाप्तीनंतर दाखवल्यात 2-14 धावा आहेत. निशांत आणि त्याबरोबर गणेश सर मैदानाच्या आतमध्ये आहेत. पोलीस उपनिरीक्षक आहेत जे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी मार्गावरती आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्राच्या मातीची सेवा करणारे 18 तास ड्युटी करणारा कर्तृत्वनिष्ठ पोलीस अधिकारी वर्ग निश्चितप्रमाणे आपल्याला जो पाहायला मिळतोय. आणि सातत्याने मिलिटरी मॅन त्याचबरोबर अगदी पोलीस खात्यातील असणारे व्यक्ती जे आहेत त्यामुळे आपण संपूर्ण मित्रपरिवार सुरक्षित असतो. नवीन आलाय गोलंदाजी मार्गावरती प्रतिदा तुषार बावस्कर याला आपण निश्चितप्रमाणे पाहतोय. 14 वरती दाबायला घ्या. गोलंदाजीवरती तयार. या दरम्यान अगदी अपरकटचा फरका क्षेत्ररक्षक दूरवरती पाहायला मिळालाय. पोहोचला जाईल चेंडू डीप तळव्याला सीमा रेषेच्या बाहेर. चार वरून दापलक 18 वरती पोहोचला गेला. एक चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. 18 रन. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये चालू असताना शांत वातावरण इथे थोडंसं आशंत करावं लागेल. उन्हाचा चटका निश्चितप्रमाणे जाणवतोय पण जी काही हवा आहे ती अंगाला स्पर्श करून निघून जी जाते आणि त्यामुळेच थोडासा थंडावा सुद्धा निश्चितच आपल्याला जो जाणवतोय. 2 धावा. या 2 धावसंख्येनंतर दापलक 20. षटक क्रमांक 4 चालू असताना 20 रन. गोलंदाज तयार. यावेळेस फायनलला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. इथे चेंडू डावेटीच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला जो पाहायला मिळतोय. दापलक इकडे पुढे जाईल. 21 वरती दापलक. षटक क्रमांक तुषार बारसकर. या दरम्यान आपण पाहिले चेंडू खेळला गेला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. एक धाव तर आली. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न केलाय आणि इथे गणेश सर पोहोचणार का? नाही पोहोचले. सापडले आणि धावा झाले. पाहायला मिळाले. प्रयत्न खूप चांगल्या प्रकारे केला गेला होता दुसरी धाव घेण्याचा परंतु स्वतःला काही वाचू शकले नाहीत. धक्का क्रमांक 3 बसलाय. नमनाथ नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. नमनाथ काय करावत करते आपल्याला पाहिजे. दुपारचं सत्र आहे. गावापासून अगदी 1-1.5 किलोमीटर ही मैदान आपल्याला जे पाहायला मिळत आहे. गाव आणि मैदान याच्या मध्यभागी 2 हायवे आपल्याला पाहायला मिळते. एक पुणे नाशिक हायवे आणि एक समृद्धी हायवे. हे दोन्ही हायवे क्रॉस करून यावं लागतं तेव्हा हे मैदान आपल्याला सापडणार आहे किंवा तेव्हा आपण त्या गावामध्ये पोहोचणार आहे. असं असणार मात्र हे मैदान आणि गोंदे गावातील सगळ्या मित्र परिवाराने एकत्रित येत भरवण्यात आली क्रिकेटची स्पर्धा जी आपल्याला पाहायला मिळते. 4 ओव्हर संपल्यात. 22 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळतात. 22 रन. 22 वरती दाबले की 3 फलंदाज बाद आहे. आणि आता सोनम युद्ध संघाकडून 5व्या षटकासाठी नवीन गोलंदाज परत एकदा अवी गोलंदाज मार्गावरती आलाय.
थोडीशी चर्चा आहे मैदानाच्या आत. धावफलक कशा प्रकारे वाढवावा त्यासाठी आक्रमण कशा प्रकारे करावं यावेळेस परफेक्ट बॅटवरती मिळेल झालाय. टॉपेल लागलाय आणि चेंडू पाठवण्यास सरळ अगदी सीमा रेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. पाचवं षटक आवीचं सुरू झालं आणि आवीच्या पहिल्या चेंडूवरती इथे चौकार येताना पाहायला मिळालाय. पुन्हा आहे त्यामुळे प्रेक्षक सुद्धा आधी पलीकडच्या बाजूला फारसे कोणी पाहायला मिळणार नाही. जे सगळे प्रेक्षक मुख्य व्यासपीठाच्या डाव्या आणि उजव्या बाजूलाच प्रेक्षक फक्त आपल्याला पाहायला मिळतील. कारण समोर अगदी आपण पाहिलं कुठल्याही झाडी झुडूप नाही आहेत. सावलीचं प्रमाण थोडंसं कमी प्रमाणात अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला होता तिथे अगदी आपण पाहतोय. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक सुरुवातीला नव्हता पण बॅकअप साठी क्षेत्ररक्षक येतोय असं दिसताक्षरी थोडीशी रिस्क उचलली गेली होती परंतु फलंदाजाचं नशीब बलवत्तर आहे. इथे तो वाचला गेलेला आहे. चेंडूची उंची खूप इथे जेवतणार आहे. हो सॉरी व्हाईट बॉलचा इशारा पंचाचा निश्चित प्रमाण अगदी आपण पाहतोय. कारण कमी प्रमाणात उंची जर पाहिली मिळाली असती तर कदाचित इथे रनआउटची शिकारची एक संधी मिळाली असती पण ती संधी मात्र चेंडू हातामध्ये लवकर न आल्यामुळे इथे जीवनदान निश्चित प्रमाणात फलंदाजाला. मिडविकेटला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. 1 धाव तर आली आहे. यावेळेस दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न परत एकदा केलाय आणि जी चूक गणेश सरांच्या माध्यमातून झाली तीच चूक इथे नवनाथच्या माध्यमातून झाली. नवनाथला परतावं लागेल. संधी निशांच्या जोडीला नवनाथच्या जागेवरती महेश आपल्याला जे पाहायला मिळणार आहेत. महेश नागरे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. आपण पाहिले या स्पर्धेमध्ये 40-45 धावा सुद्धा खूप होतात त्यामुळे एक प्रयत्न राहणार आहे त्यातली संघाचा की कम से कम आपला संघ हा 40-45 पर्यंत पोहोचावा हा प्रयत्न त्यांचा असणार आहे. परंतु आपल्याला पाहिजे की इथे या 40-45 धावा संख्या उभारल्या जाणार की नाही हे एक प्रश्नचिन्ह आहे. परत एकदा डान्सिंग डाऊन द विकेटचा मारा फलंदाजाकडून झालाय. त्या दरम्यान 1 धाव आली आहे. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न केलाय आणि यावेळेस फलंदाज बाद. रिव्ह्यू घेतलाय सर नाही अजून दोन्ही पंचांनी कुठल्या प्रकारचा इशारा केलेला आहे. जोपर्यंत पंचांचा साईन येत नाही ओके रिव्ह्यू घेतलेला आहे. कुणी चेक करायचा 12 प्लेयर इकडे या. हो सुनीलांना शेळके हो अण्णा चला या लवकर. तिसऱ्या पंचांचा निर्णय काय. नॉट आउट.
1 to go. पहिल्या चेंडूची चौकार, दुसऱ्या चेंडू डॉट आला, तिसरा वाईड आला, तिसरा परत एक विकेट आली, एक सिंगल आली, एक डबल आली, 5 चेंडू झाले. काय पहिल्या चेंडूची चौकार आला सर, दुसऱ्या चेंडूवर डॉट आला, तिसऱ्या चेंडूवरती वाईड आला, एक वाईड, 1 रन आली बरोबर, त्याच्यानंतर एक विकेट आली आणि आता 2 to go. आत्ताच्या 2 धावा आहेत, अजून एक चेंडू बाकी आणि टोटल स्कोर किती किती 33 बरोबर का सर? 33 3 ओव्हर 3 ना? हा 3 ओव्हर 3, हा एक चेंडू बाकी आहे ना, पण 3 ओव्हर 3 आहेत आता, 33 आहेत. हा इथे अगदी आपण पाहिलंय चेंडू सुंदर त्या खेळला, क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि झेल झाला, ओहो सुटला, चेंडू हातात पोहोचला गेला आणि अचानक अगदी आपण पाहतोय शेवटच्या क्षणावरती इथं अगदी आपण पाहतोय चेंडू हातातून सटकला गेला. 2 धावा आणि दापाडकर धावा संख्या 35 धावा आहेत 5 षटकांच्या समाप्तीनंतर. नवीन गोलंदाज आता गोलंदाज मार्गामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. चंदू याने 1 षटक टाकले, तुषारने 2 षटकं टाकलीत, आवीने 2 षटकं टाकलीत आणि आता शेवटच्या षटकासाठी नवीन गोलंदाज असेल गणेश आलाय गोलंदाज मार्कवरती आणि गणेश अर्थात गणराज नवीन आहेत. गणेश पवार आलेत. एक शेवटचं षटक आहे. 6 चेंडू या दरम्यानचे बाकी आहेत. 4 बाद धापाडकर धावा संख्या 35 आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत आणि स्ट्राईकला निशांत याला आपण स्ट्राईकला पाहतोय आणि नॉन ट्रॅकच्या बाजूला आपण पाहिलं तर महेश याला आपण पाहणार आहोत. गोलंदाज तयार आहे. इथे अगदी आपण पाहिलं निशांतच्या बॅटबॉल चेंडू मिड विकेट और ये क्षेत्ररक्षक खूप पुढे आला आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 4 रन. चूक झाली तरी चंदू बोलले असते, पण आता कॅप्टन कडून चूक झाली, दोष द्यायचा कोणाला? या दरम्यान परत एकदा चेंडू खेळला गेला अगदी लॉंग ऑफला, तिथे यावेळेस झेल झालाय निशांत बाद. बाद झाला या ठिकाणी निशांत. एक जबरदस्त कामगिरी निशांतची आपण पाहिली आणि परतावं लागलं निशांतला. आणि आता अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटर गोकुळ हे आपण निश्चितपणे पाहणार आहोत. शेवटचे 4 चेंडू बाकी राहिलेत. गोलंदाज गणेश पवार याचे 4 चेंडूमध्ये अजून करामत काय? डावखोयाचा फलंदाज आहे
हवेचा फायदा निश्चितप्रमाणे या दरम्यान आपल्याला पाहिजे तो घेतला जाणार आहे का, परंतु हवेचा फायदा घेण्यासाठी बॅट वरती चेंडू मिडल व्हावे लागतील, तर कुठेतरी तुम्हाला त्याचा फायदा करून घ्यावा लागेल. पण हुशार आहे, चाणक्य बुद्धीत असणारा गणेश पवार आहे. फुलटॉस आणि संधी निश्चितप्रमाणे होती अगोदर बात करायची, पण आता थोडासा उशीर, पण फायदा झालाय. गणेश घेतली झणझण रोहन म्हणजे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इंडियन आर्मी रोहन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 3 चेंडू बाकी राहिलेत. गणेश पवार परत इथे तयार आहे. गणेश पवार हुशार, चाणक्य बुद्धी का तुम्ही पहिला चेंडू, दुसरा चेंडू, तिसरा चेंडू व्हेरिएशन पाहायला मिळाले. परत एकदा हा फुल टॉस आहे आणि सीमा रेषाच्या बाहेर आहे. षटकार, छत्रपतींचा छावा, इथे मिळतील 6 धावा. षटकार. फटका असा धुवाधार. आलाय धापरकर, धावसंख्या 45, 45. डान्सिंग डाऊन द विकेट अगदी आपण पाहतोय. इथे चेंडू बॅट वरती येऊ शकणार नाही, निर्धार चेंडू आहे आणि या डावातला एक चेंडू यायचा बाकी राहिलेला आहे. रोहन याच्या बॅट मधून अगदी आपण पाहिलं षटकार येताना. गणेश पवार मला असं वाटतंय चंदू सत्य पण इंडियन आर्मी आणि इथे रोहन सुद्धा इंडियन आर्मी. आज या दोन्ही खेळाडूंवरती परत एकदा हलक्या चेंडू जो ढकललाय, फ्लिक केलाय, मिड विकेटला चेंडू पोहोचतोय. चेंडू कव्हर केलाय, चेंडूची फेकी येईपर्यंत इथे 2 धावा आणि या 2 धावसंख्येनंतर दापलकर धावसंख्या 47 धावा दापलकरती पूर्ण होताना ज्या पाहिल्या मिळाल्यात. जिंकण्यासाठी धावा सोनांबे संघाला बनवायच्या आहेत त्या एकूण 48. धावसंख्येचा बाटला करायचा आहे आणि 47 धावा त्यातल्या संघाने रिकाडीच्या बनवलेल्या आहेत.
चला बॅट्समन चला मैदानाचा ताबा घ्या. गोंदिया टेनिस प्रीमियर लीग अगदी आपण पाहतोय लक्षामध्ये घ्या. रिव्ह्यू आहे ना, रिव्ह्यू हा फक्त वाईड बॉल गणेश सर, रिव्ह्यू हा फक्त वाईड बॉल आणि बीमर साठी, बाकी कुठल्याही गोष्टींसाठी तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाही. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन असणार आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सुचित आणि शरद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, सुचित आणि शरद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जे पाहायला मिळेल. आणि पहिल्या षटकासाठी गोलंदाज आलाय महेश, याला आपण या ठिकाणी पाहतोय. 48 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे, यात जो पराभूत होईल तो या स्पर्धेच्या बाहेर जाईल. जो जिंकेल तो यानंतरची जी मॅच आहे शंभू इलेव्हन फरदापूर या टीमच्या विरोधात लढताना पाहायला मिळेल. आणि त्या 5व्या सामन्यात जो जिंकेल तो क्वार्टर फायनलची लढत खेळेल देवपूर 11 देवपूर या टीमच्या विरोधात. स्ट्राईकला सुजित आहे, नॉन स्ट्राईकला शरद आहे आणि पहिल्या षटकासाठी गोलंदाज महेश, याला आपण या ठिकाणी पाहतोय. 36 चेंडू आणि 48 धावा. गोलंदाज तयार महेश नागरे आणि समोरच्या बाजूला फलंदाज सुजित. नॉकआउट राऊंड सुरू झालेत. 4थ्या मॅच पासून नॉकआउट राऊंड सुरू होतात. हा एक फॉर्मॅट आहे या स्पर्धेचा. इथे फुल टॉस आणि परफेक्ट बॅट होती मिळत जरी नसेल, चेंडू पोहोचला डीप दरम्यानला. 2 शतरक्षक चेंडू कव्हर करताना पाहायला मिळालेत आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय तिथे धावफलक झटपट पुढे जाताना आपल्याला जो पाहायला मिळालाय. आणि टोटल स्कोर जो आहे तो इथे जो असणार आहे एकूण 3 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. इथे अगदी आपण पाहिले कुलबट्ट्याबद्दल चेंडू निश्चित प्रमाणात आपल्याला जो पाहायला मिळाला एक सिंगल आणि एका सिंगलच्या रूपाने धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती असेल एकूण 6 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. 6 रन. 8ची सरासरी राखायची. सिंगल डबल ज्या व्यवस्थित निश्चित प्रमाणे घेतल्या जातील, खराब चेंडूची वाट पाहावी लागेल तर ती कुठेतरी 48 धावा धावफलकावरती लागल्या जातील. इथे स्विचचा फटका आहे भाई, ये तो गलत बात होगी शायद, क्योंकि हिंदी में कहा जाता है ना कि अगर सीधी उंगली से घी ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. या घी सीधी उंगली से निकल रहा है, उंगली टेढ़ी करने की जरूरत नहीं है. पण आपण म्हणतो की हवा त्या दिशेने निश्चितप्रमाणे कदाचित वाहते आणि त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न आहे. इथे हलक्या चेंडू अगदी टॅप केलाय मिड ऑफला, क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु उशीर झालाय. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने धावफलकावर धावसंख्या 7 आहे. 7 रन 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दाखली वर्सेस सोनांबे ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत.
यावेळेस अगदी आपण पाहिले डान्सिंग डाऊन द विकेट क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलाय आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहिलंय चेंडू पोहोचते सीमारेषेच्या बाहेर 4 रन. अकरा 11 रन विदाउट लॉस. नवीन गोलंदाज आता प्रदीप गुरुळे. प्रदीप याला आपण निश्चितपणे पाहतोय ज्याने एक विकेट हॅट्रिक घेतलेली आजच्या दिवसभरातली. स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज प्रदीप आहे आणि त्याच्या विरोधात इथे आक्रमण करतोय फलंदाज. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. एक टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा, चौथा, पाचवा मैदानाच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. तिसरी मॅच जशी संपली 4थ्या मॅच मध्ये अगदी आपण पाहतोय दोन्ही टीम आक्रमक झालेले आहेत. धापरेकर धावसंख्या 15 आहे. 15 रन. यावेळेस उजव्या थोडासा बाहेरचा चेंडू दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक सिंगल आली. सिंगल चेरपाटी धापरेकर धावसंख्या 16 धावा. 16 रन. 16 रन बिना कोई नुकसान पर. सुरुवात अतिशय सुरेख झाली. स्टार्ट खूप छान मिळालाय तो सोनांबे संघाला. यावेळेस परत एकदा क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि झेल सुटलाय. सूर्याची किरण कदाचित डोळ्यावरती आलेली असावीत आणि तिथे अगदी आपण पाहतोय एक सोप्पा झेल सुटला गेलाय आणि फलंदाजाला जीवनदान आहे. आणि या जीवनदानाचा फायदा काय? स्विचचा फटका होता. इथे बॅट मध्ये चेंडू येऊ शकला नाहीये. चेंडू असेल निर्धाव आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय धावफलकावरती धावसंख्या स्थिर आहे. 17 वरती धावफलक आहे. प्रदीप अगदी आपण पाहतोय उजव्या हाताने मारा करतोय. या दरम्यान डान्सिंग डाऊन द विकेट पंच केला. चेंडू लॉंग आपला क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू थोडीशी दिशा पण बदलली आणि तिथे आरामात 2 धावा येताना पाहायला मिळाल्या. या 2 धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. तो असेल आता 19 धावा. 19 रन विदाउट लॉस. 8च्या सरासरीने धावफलक बनवायचा आहे पण इथे आक्रमकता ठासून भरलेली आहे ती खास करून सुजित मध्ये. कारण सुजीच्या बॅट मधून सातत्याने सिंगल डबल ट्रिपल एक चौकार पण आलाय. शरदने सुद्धा एक चौकार खेळलेला आहे. परत एकदा गुडघा टेक एक बेहतरीन स्ट्रोक लेग. चेंडू फाईन लेगला खेळलाय आणि क्षेत्ररक्षक सुरेख आहे. 1च धावा आहे आणि एका धावसंख्येनंतर अगदी आपण पाहतोय इथे षटकाची वेळ समाप्ती. पाणी पाठवा. पाणी घेऊन झाला. 2 षटकं या ठिकाणी संपलीत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 20 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळतात. 20 रन लॉस ऑफ नन विकेट. पाणी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. इथं बाटली ना पाण्याची बॉटल द्या. पलीकडे डीजे वाल्यांकडे शेजारी आहे ते काय पलीकडे पाण्याची बॉटल द्या सर. एक थोड्या वेळ गॅसवर पाणी घेऊन जा. बाटली पूर्ण भरून न्या. म्हणजे 2 फलंदाज पिल्यानंतर पंचांना वाटलं पाणी प्यायचंय तर ते पण पाणी पितील. पण मला वाटतं पंच कळवत की या षटकानंतर सर या ओव्हर नंतर बरं या आता एक लक्षात घ्या. पाण्याची बॉटल भरल्यानंतर एखादा चौकार आला एखादा षटकार आला किंवा एखादी विकेट जर गेली तर तुम्हाला वेळ मिळणार आहे. तेवढ्या वेगात पाणी घेऊन जा. या ओव्हर मध्ये काय प्रॉब्लेम नाही. नवीन गोलंदाजी मार्कावरती आपल्याला जो पाहायला मिळेल गणेश PSI गणेश बाबड यांना आपण पाहूया गोलंदाजी मार्कावरती. आणि स्ट्राईकला फलंदाज जो आहे सुजित. या दरम्यान अगदी आपण पाहिलंय इथे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल विकेट आली आहे आणि पहिला फलंदाज
की कधी कधी तहान लाग गणराज घोडे मैदानाच्या गणेश पवार आणि गणराज घोडे दोन वेगळे वेगळे खेळाडू एका टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, पण दोन्ही गणेशाचीच नावं आहेत, गणेश पण आणि गणराज पण, आणि दोन्ही चांगले मित्र पण आहेत. गोलंदाज तयार आहे. भन्नाट वेग या दरम्यान आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज गणेश गोलंदाज मार्गावरती आहेत आणि समोर फलंदाज गणराज याला आपण निश्चितप्रमाणे पाहतोय. सुचितची विकेट आली. इथून पुढे काही टर्निंग पॉइंट पाहायला मिळणार का? यावेळेस पाहिलेला चेंडू खेळण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे. एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. एका धावसंख्येनंतर लेग बाय चोरपण एक धाव आहे. लेग बाय चोरपण धाव पुढे जाऊन पोहोचतोय. तो असेल आता 21 धावा एक गाड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 चालू असताना. गणेश सर तयार. काकीवर्दीची शान आहे जे गोलंदाज आहेत. डासिंग डाऊन द विकेट. लॉंग ऑफला चेंडू ढकललाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केलाय आणि इथे क्षेत्ररक्षक थोडासा विलंब करतोय किंवा उशीर करतोय असं दिसता क्षणी एकच धाव घेण्याचा इरादा होता. तिथे 2 धावा आल्या आणि एकेरी दुहेरी ही क्रिकेट मधली संजीवनी आहे. संघाला वाचवणाऱ्या धावा असतात, कारण नेहमी षटकार चौकार येतील असं आपण कधी सांगू शकत नाही. यावेळेस पॉइंटला चेंडू ढकललाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव इथं आपल्याला पाहायला मिळते. एका धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचेल. तो असेल एकूण आता 24 धावा. निम्म्या झाल्यात, निम्म्या अजून बनवायच्या आहेत. 24 धावा त्या ठिकाणी उतरण आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि अजूनही 24 धावा बनवायच्या आहेत. 19 चेंडू 24 धावा. यावेळेस गॅपमध्ये चेंडू खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय त्याकडे तैनात आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होतोय आणि गणराज पोहोचला. 2 धावा येतील आणि या 2 धावसंख्येनंतर धापलकरती धावसंख्या 26 धावा एक गड्याच्या मोबदल्यात 3 षटकं संपली. उर्वरित 18 चेंडू आता बाकी राहिलेत आणि 22 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 18 चेंडू आणि 22 धावा. दोन्ही टीमसाठी डगआउट्स निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. डगआउट ज्या ठिकाणी आहेत तिथेच खेळाडू बसतील. त्या डगआउटच्या समोर एक मार्किंग आहे, एक व्हाईट लाईन आहे आणि त्या व्हाईट लाईनच्या वरती गुलाबी, लाल, हिरवा या रंगाचे जे आपण पाहतो ना काही लेबल आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते मार्किंग कसलं आहे? तो येण्या जाण्याचा मार्ग आहे. तुम्ही येण्या जाण्याचा मार्ग जर बदलला तर काही दंड आहे का? समजा तू येण्या जाण्याचा मार्ग बदलला, काही दंड आहे का? असं काही नाही ना. पण शिस्त असावी म्हणून त्या लाईन मध्येच मैदानाच्या आतमध्ये जाणं हे बंधनकारक निश्चितप्रमाणे कमिटीने दिलेल्या सूचना निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. तुम्ही मुरबाड ठाणे परिसरात कधी गेलात ना तर तिथं असा एक नियम आहे, एक फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं राहतं. किती वेळात? पहिला फलंदाज सर्कलच्या बाहेर येण्याच्या अगोदर जर नाही आला तर 5 रनची पॅनल्टी असते. हा मुरबाड परिसरातला नियम आहे. नाही 12 रन असलं तरी काही ठिकाणी पॅनलाइज केलं जातं, पण आमच्याकडे कसं गावातली लोक आहेत, थोडंसं सांभाळून घ्यावं लागतं. क्रिकेट अगदी आपण पाहतोय ते गावाकडचं असू दे तर म्हणजे ग्रामीण असो किंवा शहरी असो, नियमित सगळ्यांसाठी सारखेच असतात. पण एक क्रिकेटला शिस्त लागावी. त्यामुळे कारण कुठल्याच ऑर्गनायझरचा इरादा अजिबात नसतो की एखाद्या संघाला पॅनलाइज केलं जावं, त्याला दंड पडावा, ही अजिबात अपेक्षा नसते. पण एवढंच की फक्त शिस्त लागावी म्हणून अशा प्रकारचे काही नियम हे लादल्या जातात. यावेळेस अगदी आपण पाहतोय फलंदाज होईल बाद. फलंदाज फर्निचर डिस्ट्रॉय झालाय. फलंदाज बाद.
न्यू बॅटर मैदानाच्या आतून एक करम पवार याला आपण निश्चितप्रमाणे पाहतोय. धाबाला धावसंख्या आपण पाहतोय जी आहे आता टोटल स्कोर जर अगदी आपण पाहिलं 27 आहे. एकूण फलंदाज बाद झाले ते 2 बाद 27. यावेळेस अगदी आपण पाहतोय यावेळेस चेंडू खूप चांगला चेंडू अगदी आपल्याला पाहायला मिळालाय. निर्धार चेंडू आपल्याला जो पाहायला मिळतोय 16 चेंडू आणि 21 धावसंख्येचं लक्ष होतं. आता 15 चेंडू आणि 21 धावा असूनही ज्या बाळवायच्या आहेत. 15 चेंडू आणि 21 धावा. मॅच अजून संपलेला नाही. यावेळेस विस्टाम थोडासा फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचला. धावबाची संधी आणि उशिरा चेंडूची फिकी पाहायला मिळाली. त्या दरम्यान एक सिंगल. धापलक 28 असून बाणाबाईच्यात 20. 48चा पाठलाग. गोलंदाज मार्क अगदी आपण पाहतोय. रोहन गोलंदाजी मार्कावरती आहेत. अरबी मॅन इथे अगदी आपण पाहतोय व्हाईट बॉल आणि प्लस गोलंदाज एक सक्त वॉर्निंग पण आहे. गोलंदाज तयार आहे. यावेळेस परत एकदा आपण पाहिले डान्सिंग डाऊन द विकेटचा मारा परंतु खूप बाहेर आहे. त्यामुळे पंचांचा इशारा परत एकदा व्हाईट बॉलचा आपल्याला पाहायला मिळालाय. लागोपाठचा दुसरा वाईड आहे. धापलक 30 असूनही 18 धावा बनवायच्या आहेत. यावेळेस एकदा आपण पाहिले हलका तरी चेंडू ढकलला. क्षेत्ररक्षक वरती आहे. एक धाव तर आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करत असताना धावबाची संधी होती. ती संधी निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतोय जी गमावली. डायरेक्ट हिट होईल असं वाटलं गेलं होतं आणि जर डायरेक्ट हिट झाला असता तर खूप मोठं प्रश्नचिन्ह सुद्धा निर्माण झालं असतं. 2 धावा आल्यात. या 2 धावसंख्येनंतर धापलक 32 वरती आहे. समीकरण जर अगदी आपण पाहिलं तर ते आहे उर्वरित 13 चेंडू आणि 16 धावा. फुलटॉस परत एकदा लॉंगॉनला चेंडू ढकललाय. एक धाव आता यावेळेस आरामात येईल. पिके सुद्धा खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी अगदी आपण पाहिली. एक धाव. एका धावसंख्येने धापलकर धावसंख्या 33 धावा आहेत आणि शेवटच्या 12 चेंडूत 15 धावसंख्येचं लक्ष गाठायचंय. जर गाठलं गेलं तर सुनांबे संघ या स्पर्धेमध्ये टिकून राहील आणि या 12 चेंडूमध्ये 15 धावा 15 म्हणण्यापेक्षा 13 धावा कारण 14 करून देऊन सुद्धा टाय होणार आहे मॅच. म्हणून 12 चेंडूच्या काही 13 धावा या रोखल्या गेल्या तर संघ इथे जिंकला जाईल. तो तर इथं अगदी आपण पाहतोय सोनांबे युद्धात सोनांबे वर्सेस MCC दातले अर्थातच मोठे बाबा क्रिकेट क्लब. गोलंदाज तयार आणि इथे खूप नापील या दरम्यान अगदी आपण पाहतोय जे केलं गेलं होतं. महेश या दरम्यान अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कावरती आलाय. पहिलं षटक महेशने टाकलं होतं तोच महेश आलाय गोलंदाजी मार्कावरती. पहिल्या 4 षटकांसाठी 4 गोलंदाज वापरले गेलेत. त्यामुळे महेश आणि अजून एक कोणता तरी गोलंदाज असेल पहिल्या 4 षटकांपैकी एक ज्याच्या हातामध्ये यानंतरचा चेंडू दिला जाईल. यावेळेस अगदी आपण पाहतोय इथे फलंदाज होईल बाद. फलंदाज बाद. एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता ज्याला आपण कधी कधी तिलकरत्न दिलशांता दिलस्कूपचा फटका सुद्धा अगदी
समजतो, परंतु यावेळेस फटक्याचं तंत्र थोडंसं चुकीचं पाहायला मिळालं. त्या लाईन मध्ये, बॉलच्या लाईन मध्ये येणं गरजेचं होतं. लाईन मध्ये आले नाही आणि अगदी आपण पाहतोय हळूवारपणे चेंडू बॅट वरती आल्यानंतर तिथे चेंडू यष्ट्यावरती जाऊन आदळला. इथे विकेट येताना पाहायला मिळाली. मॅच मधली रंगत परत एकदा वाढली जाते. उर्वरित चेंडू शिल्लक राहिलेत 10 आणि या 10 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावा अजूनही बनवायच्या आहेत. यावेळेस अगदी डावेस्टीच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. धापरेक इकडे पुढे जाईल. धापरेकाची धावा संख्या आहे 34, अजूनही बनायच्या 14 धावा. 10 चेंडूंचा सामना होण्याचा अजूनही बाकी. 10 चेंडू 14 धावा. गोलंदाज महेश. महेश नागरे आहेत गोलंदाजी मार्कवर. यावेळेस अगदी आपण पाहतोय हा चेंडू सुरेख. अजून एक चेंडू डॉट येताना पाहायला मिळालाय. एकच धाव आतापर्यंत 3 चेंडू मध्ये खर्च होताना पाहायला मिळालेली आहे. 12 चेंडू 15 धाव संख्येचा सामना आत्ता 9 चेंडू 14 वरती आलाय. यावेळेस अगदी आपण पाहिलं चेंडू गॅप मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. उसळलेला चेंडू अगदी आपण पाहतोय आणि तिथे 2 धावा. बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक जवळपास कोणताच नाही. 2 धावा आल्यात आणि या 2 धावा संख्येवरती समाधान मानले, कारण इष्टरक्षक बॅकअपसाठी गेलाय. तिथे 2 धावा आणि या 2 धावा संख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचला. धावफलकावरती धावा संख्या आहे 36, अजूनही बनवायच्यात 12 धावा आणि चेंडू शिल्लक राहिले ते अजूनही 8 चेंडू आणि 12 धावा. महेश गोलंदाज आहे. यावेळी चेंडू अगदी आपण पाहतोय बॅट होती नाहीये. निर्धाव आलाय. समीकरण परत एकदा बदललं जाईल आणि समीकरण आहे 7 चेंडू आणि 12 धावा. आमच्या मराठी भाषेत 7-12. इथं नक्की कोणाचा कोरा होणार आहे ते पाहिजे. इथं जो पराभूत होणार त्याला या स्पर्धेपासून लांब जावं लागणार. 7 चेंडू 12 धावा. यावेळेस परत एकदा भन्नाट वेग, चांगली गोलंदाजी या दरम्यान अगदी आपण पाहतोय. व्हाईट बॉल एकच आला. एकदा फक्त दुहेरी धाव आली आणि त्याचबरोबर एक विकेट पण आली आणि या षटकात 5 चेंडू डॉट येताना पाहायला मिळालेत आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक धावा संख्या 36. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. बनवायच्यात 12 धावा. पाणी पाठवा मैदानाच्या. पाणी पाठवा. 6 चेंडू आणि 12 धावा. कोण बाची मारणार आहे? 6 चेंडूत 12 धावा रोखणाऱ्या मोठे बाबा क्रिकेट तातली संघाकडे आपण पाहू किंवा सोनांबे योद्धा हे लढवय्ये योद्धा मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडूत 12 धावा पूर्ण करतात का ते आपल्याला पाहिजे. 6 चेंडू आणि बनवायच्या अजूनही 12 धावा. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज अगदी आपण पाहू. मग प्रदीप गुरुच्या हातामध्ये चेंडू दिला जातो की गणेश PSI यांच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय, रोहन आर्मीमॅन यांच्या हातात चेंडू दिला जातोय. कोण असेल गोलंदाज ते आपल्याला पाहिजे. आणि गोलंदाज इथे गोलंदाजी मार्कावरती गणेश बाबड PSI इथे गोलंदाजी मार्कावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 चेंडू आणि 12 धावा. स्ट्राईकला करण पवार. खोलबा टप्प्याचा चेंडू अगदी आपण पाहतोय जो टाकलाय. 1 धाव. शेवटचे चेंडू शिल्लक राहतील ते आताही 5. बनवायचे 11 धावा. स्ट्राईकला आता गणेश पवार त्याला आपण पाहूया. गणेश पवार आर्मी मॅन आहेत. गणेश बाबट कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहेत. व्हाईट बॉल आणि हे 2 व्यक्ती या भारत मातेचं रक्षण करताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहेत. की म्हणतात प्रत्येकाचं स्वप्न असतं की जब आंखें खुली तो धरती हिंदुस्तान की हो, आंखें खुली तो धरती हिंदुस्तान की हो, आंखें बंद हो तो यादें हिंदुस्तान की हो. हम मर भी जाए लेकिन कोई गम नहीं, लेकिन मरते वक्त सिर्फ
मिट्टी हिंदुस्तान की हो. इथं चेंडू अगदी आपण पाहतोय कव्हरला जो पोहोचला गेला. एक धाव तर आली, दुसरा धावसंख्येचा प्रयत्न होईल. क्षेत्ररक्षण खराब झाले. 2 धावा आल्या. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न नकार आहे. आणि या 2 धावसंख्येनंतर धापल पुढे जाऊन पोहोचला. धापलकरती धावसंख्या आहे टोटल स्कोर 40. बनवायच्यात अजूनही 8 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडू 8 धावा. चार चेंडू 8 धावा. गणेश सर तयार आहेत. समोरच्या बाजूला सुद्धा गणेश आहे. यावेळेस इथे डावेटीच्या बार वाईड बॉल. अजून एक वाईड. 4 चेंडू आणि 7 धावा. विजय नक्की कोण साकार करणार. 1-2 धावा आल्या की इकडे आनंदोत्सव सोनंबे संघ करतोय. एखादा चेंडू डॉट आला किंवा एखादी सिंगलच आली तर इथे दाखली संघ मोठे बाबा क्रिकेट क्लब इथे मात्र आनंदोत्सव साजरा करताना पाहायला मिळतोय. पण मी वाक्य नेहमी सांगत असतो की जीतने से पहले जश्न और हारने से पहले मातंग नहीं मनाना चाहिए. की जोपर्यंत खरं जिंकत नाही ना तोपर्यंत आनंदोत्सव साजरे करून काहीच होणार नाही. इथं पाहिजे खरा विजय आता कसा मिळवला जाईल यासाठी प्रयत्न आहे. परत एकदा इथे वाईड बॉल. डाव्या एसटीच्या बाहेर सातत्याने चेंडू टाकले जात आहेत. वाईड बॉल आलाय. समीकरण एकदा आपण पाहूया. चेंडू राहिले ते अजूनही 4 धावा बनवायच्या आहेत. 6 4 चेंडू 6 धावा. इथे बिग हिट आणि इथे षटकार आणि हा सामना जिंकलाय आर्मी मॅन. फटका असा धुवाधार. चला गणेश